अकोला स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून भारतीय चलनातील नकली नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त, 3 आरोपींना अटक, 97,000 रुपयांच्या नकली नोटा जप्त. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, ब्युरो चीफ, चाणक्य न्यूज, चॅनल इंडिया. स्थानिक गुन्हे शाखा अकोला पोलीस निरीक्षक श्री नितीन लेभरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम नामे चंदन धांडोरे, राहणार गुडथी, हा स्वतःजवळील बनावट नकली नोटा या भारतीय चलनातील खऱ्या नोटा आहेत असे भासवून बाजारामध्ये चलनात आणण्याकरिता स्वतःजवळ बाळगून आहे आणि या त्याच्याजवळच्या नकली बनावट नोटा बाजारात चलनात आणण्यासाठी रेल्वे गेट गुडदी येथून घेऊन जाणार आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाली. सदरील गोपनीय माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री आरशी चांडक यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेवरकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक तयार करून सदरील इसमाविरोधात तात्काळ छापा कार्यवाही करण्याबाबत आदेशित करून रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी आणि अंमलदार यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने गुडदी परिसरातील अलियाबाद रोडवर सापळा रचून दिलेल्या माहितीप्रमाणे छापा टाकून एका इसमाला पकडले असता त्याच नाव विचारले असता त्याने त्याचे नाव चंदन भीमराव धांडोरे, वय वर्ष 43, राहणार गुडदी, तालुका जिल्हा अकोला असे सांगितले. त्याच्या अंगठीत 500 रुपयांच्या 21 नोटा आढळून आल्या. सदरील नोटा पंचांसमक्ष तपासल्या असता त्या भारतीय चलनाच्या नकली बनावट नोटा असल्याचं निष्पन्न झालं. सदरील इसमास त्याने सदरील नोटा कोणाकडून आणल्या याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरील नोटा मूर्तिजापूर येथील त्याचा ओळखीचा जबीरुद्दीन, राहणार पठाणपुरा, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला याच्याकडून घेतल्याचे सांगितल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ मूर्तिजापूर येथे रवाना होऊन जहिरुद्दीन याला मूर्तिजापूर येथील आसरा फाटा चौकामध्ये सापळा लावून रचण्यात येऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून भारतीय चलनामध्ये असणाऱ्या 500 रुपयाचे एकूण 173 नोटा मिळून आल्या. त्याने सदरील नोटा कोणाकडून आणल्या असे विचारले असता त्याने सांगितले की गुडदी येथील त्याच्या ओळखीचा विठ्ठल वारोकार, राहणार गुडदी याच्याकडून घेतल्याचे सांगून आले. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुडदी अकोला येथून विठ्ठल वारोकार याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरील बनावट चलनी नोटा बाजारात वापराकरिता डोणगाव, जिल्हा बुलढाणा येथून एका इसमाकडून आणल्याचे सांगितले. सदरील आरोपी हे नकली चलनी नोटा बाजारात खऱ्या नोटांप्रमाणे वापरण्याचा प्रयत्न करत असल्याचं निष्पन्न झालं. नमूद 3ही आरोपी नामे एक चंदन भीमराव घांडोरे, वय वर्ष 43, राहणार गुडदी, तालुका जिल्हा अकोला, जबीरुद्दीन, राहणार पठाणपुरा, मूर्तिजापूर, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला, विठ्ठल संजय वारोकार, वय वर्ष 35, राहणार ग्राम गुडदी, तालुका जिल्हा अकोला यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला येथे भारतीय न्याय संहिताचे कलम 180(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरील आरोपींकडून या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला हे करत आहेत.